बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर हे 3 तत्वांमध्ये बदलते, म्हणजे आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी. या 5 तत्वाचे शरीर हे अग्नी, वायू आणि आकाश या 3 तत्वांमध्ये बदलले जाते आणि पुन्हा एकदा त्या 3 तत्वांमधील शरीर हे 5 तत्वांमध्ये परत येणे यालाच पुनर्जन्म होणे असे म्हणतात. मृत्यू आणि पुनर्जन्म यामधील अंतर किती असते, तेव्हा आत्मा काय करतो, कुठे राहतो आणि किती कालावधीनंतर त्याचा पुनर्जन्म होतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बापूजींनी आपल्याला खूप सखोल ज्ञान दिलेले आहे. अनंतभाई बापूजींना विचारतात की पुन्हा जन्म घ्यायच्या आधीपर्यंत आत्मा भटकत असतो आणि हे जे चक्र आहे रिइन्कार्नेशन म्हणजे पुनर्जन्म जो आहे, तर मृत्यूनंतर आत्मा 13 दिवसांपर्यंत जेव्हा 13वा होतो काय त्याच्यानंतर लगेच जन्म घेण्याचा निर्णय घेतो का? कारण गीता प्रेसचे जे पुस्तक आहे परलोक पुनर्जन्म त्यामध्ये तर काही ठिकाणी असे लिहिले आहे की काही आत्मे झाडावर 3000 वर्ष बसलेले आहेत, तेव्हा जाऊन त्यांना जन्म घेण्याचा संधी मिळाली आणि त्यांनी जन्म घेतला. आम्ही हे पण जाणू इच्छित आहोत की आत्मा आपली फ्री विल वापरून जन्म घेतो का किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जातो. कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेले आहे. म्हणून आज आम्ही जाणू इच्छित आहोत की दुसरा जन्म घ्यायच्या आधी किती काळ आत्म्याला प्रेत अवस्थेमध्ये राहावे लागते किंवा सूक्ष्म शरीरासोबत राहावे लागते. बापूजी म्हणतात, बघा, आधी तर आत्म्यांच्या पुनर्जन्मासाठी कायदे बनवले होते. जेव्हा यमलोक होता, यमराज होते, धर्मराज होते, तेव्हा त्यांचे कायदे कानून बनवले होते. मग जेव्हा मनुष्य मरत असे तेव्हा यमलोकामध्ये जाऊन धर्मराजाच्या समोर हाजीर करून मग स्वर्ग किंवा नरकाची शिक्षा सुनावली जायची आणि जेव्हा स्वर्ग किंवा नरकाची शिक्षा भोगून ते परत येत असे मग ते पुन्हा मनुष्य बनायचे. पण त्यासाठी खूप काळ लागायचा. कधी कधी आत्मे हे खूप पुरातन पण असतात, 84 लाख योनीमध्ये पण जातात, त्यांचा पुनर्जन्म सुद्धा होऊ शकत नाही. आणि जेव्हा आत्मे 84 लाख योनीमध्ये जातात तेव्हा त्यांच्या आत्म्यामध्ये शक्ती राहत नाही. पण आता तर मी हे सांगितलेले आहे की येथे धर्तीवर दूर दूरच्या ब्रह्मांडामधून आपल्या पूर्ण लोकांमध्ये म्हणजे आयामामध्ये असे दूरवरून आलेले आत्मे खूप भरलेले आहेत. बऱ्याच वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून आत्मे खूप संख्येने आलेले आहेत. आपले ब्रह्मांड गच्च भरलेले आहे. म्हणून तर एवढे धर्म आले ना. मी एका व्हिडिओमध्ये पण हे सांगितलेले आहे की हे धर्म कोठून आलेले आहेत. आधी तर एक हिंदू धर्म होता ना, एकच आधी सनातन देवी देवता धर्म होता. अनंतभाई पुढे विचारतात की आत्म्याला पुन्हा जन्म घेण्यासाठी किती काळ भटकावे लागते. बापूजी याला उत्तर देतात की आधीच्या गोष्टी तर सर्वजण जाणतात. आता सध्याची भटकण्याची स्थिती मी सांगतो. आधीची स्थिती तर ही मी आधी सांगितली की आधी यमलोकामध्ये यमराज धर्मराज शिक्षा सुनावत असत. मग स्वर्ग आणि नरकामध्ये जाऊन तेथून परत येऊन आत्मा जन्म घेत असे. आधी तर मनुष्य जन्म खूप कष्टाने मिळायचा. बोलतात ना, मनुष्य जन्म घेण्यासाठी 84 लाख योनीमध्ये भटकावे लागते, तेव्हा कुठे जाऊन मनुष्य जन्म मिळतो. आणि मनुष्य जन्म घेऊन पण जर चांगले कर्म केले तर पुन्हा मनुष्य बनतो. नाही तर 84 लाख योनीमध्ये आत्म्याला कर्माच्या हिशोबानुसार भटकावे लागते. पण आता तर कायदा आणि कानून हे बदलून गेलेले आहेत. ही गोष्ट सांगावी लागेल ना, कारण आपल्या ब्रह्मांडामध्ये जेवढे पण लेयर्स आहेत, आवरणे आहेत, लोक आहेत, आयाम आहेत, 7 लोक वर आणि 7 लोक खाली आहेत. हे पूर्ण ब्रह्मांड दुसऱ्या लोकांमधून आलेल्या आत्म्याने भरलेले आहे आणि हे आत्मे वेगवेगळे धर्म
मठ, पंथ, संप्रदाय करत आहेत. सर्वजण दुसऱ्या लोकांमधून, आयामामधून आलेले आहेत. म्हणून तर आधीचा सनातन देवी देवता धर्म कमी होत चालला आहे. हे एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे. आणि त्यातच या बाहेरून आलेल्या आत्म्यांनी अटॅक करून यमलोक तर सर्व नष्ट होऊन गेलेला आहे. आपल्या ग्रहावर पण या लोकांनी कब्जा केलेला आहे. मंगळावर पण या लोकांनी कब्जा केलेला आहे. जसे आपल्या येथे धरतीवर नाही का, एक राजा दुसऱ्या राजावर हल्ला करायचा ना, युद्ध तर आपण पाहिलेच आहेत ना. असे जे स्थूल जगतामध्ये युद्ध होत असतात, असे सूक्ष्म जगतामध्ये पण युद्ध चालत असतात ना. मग जन्म घेण्यासाठी सुद्धा युद्ध होतात. आपण समजत आहात ना. आता तर जन्म घेण्यासाठी सुद्धा युद्ध होतात. अनंतभाई विचारतात की मग ही फ्री विल तर नाही झाली ना. बापूजी याला उत्तर देतात की आता फ्री विल्सचे कसे आहे बघा. आज धरतीवर काय म्हणतात, एक म्हण आहे ना, जिसकी लाठी उसकी भैंस. हा तर धरतीवरचा कायदा आहे. आपण पाहत आहात ना, कायदे कानून तर चालू आहेत, पण खूप मोठे जे असुर आहे, जे पाप करतात, भ्रष्टाचार करतात, ते सुखी आहेत ना. आणि जे सच्चे, सीधे, साधे आहेत ना, त्यांना खूप अत्याचार सहन करावा लागत आहे ना. तर असे का होत आहे? याचे कारण आहे की दूर दूर वरून आलेले आत्मे आपल्या ब्रह्मांडामध्ये खूप आवरणामध्ये, साऱ्या लेयर्समध्ये, आवरणामध्ये त्यांनी कब्जा केलेला आहे. आता तर धरतीवर पण कब्जा केलेला आहे. आता जे आधी सनातन देवी देवता धर्मवाले होते, ते आत्मे किती राहिलेले आहेत? ते पण परिवर्तन होत आहेत ना. धर्म परिवर्तन चालले आहे. मग आत्म्यांना जन्म घेण्यासाठी किती वेळ लागेल? येथे तर कर्माचा सिद्धांत आज लागू पडत नाही आहे. आज तर काय झालेले आहे, जिसकी लाठी उसकी भैंस असे झालेले आहे ना. अनंतभाई पुढे म्हणतात की हेच आपण म्हणत आहोत ना. जर कर्माचे चक्र थांबले तर, बापूजी म्हणतात की कर्मचक्र थांबणार नाही, हे मी सांगू शकत नाही. कर्मचक्र तर चालणार, पण अशा आत्म्यांचे इतके विकर्म झालेले आहेत म्हणून दुसरे आत्मे येऊन येथे त्यांना जन्म घेऊन देत नाहीत. सांगण्याचा मतितार्थ समजला का तुम्हाला? जन्म घेणारे आत्मे तर खूप साऱ्या संख्येने आहेत. आधी तर जन्म घेणारे आत्मे खूप कमी होते. आज एवढी जनता का वाढत आहे बरं? धरतीवर एवढी पब्लिक का वाढत आहे? कारण चहूबाजूंनी आत्मे हे मनुष्य अवतार घेऊ इच्छित आहेत. खूप जणांना जन्म घ्यायचा आहे. आधी तर कर्माच्या हिशोबाने जन्माचा हिशोब घ्यायचा, पण आज अचानक ॲक्सिडेंटमध्ये मारले जातात ना, मग अशा वेळी त्यांचा हिशोब नसतो. अचानक मृत्यू येतो ना, तर आज असे अचानक होत आहे. जन्म असो किंवा मृत्यू, पण जन्म घेण्यासाठी आज आत्म्याला खूप संघर्ष करावा लागत आहे. कारण जन्म घेणारे आत्मे खूप आहेत. म्हणून कर्मबंधनाच्या हिशोबाने जे मिळायला पाहिजे आहे ते येथे सूक्ष्म जगतामध्ये मिळत नाही आहे. सूक्ष्म जगतामध्ये पण अशी अवस्था आहे की ज्यांच्याजवळ शक्ती आहे, पॉवर आहे, ताकद आहे, ते जन्म घेत आहेत. आणि ज्यांच्याजवळ शक्ती कमी आहे त्यांना जन्म मिळत नाहीये. कारण सूक्ष्म जगतवाले दुसऱ्या धर्माचे आत्मे, त्यांना जन्म घेण्याची इच्छा आहे. मग हिंदू घरामध्ये पण खूप विधर्मी आत्मे येऊन जन्म घेतात आणि ते धर्म परिवर्तन करू इच्छितात. म्हणूनच तर धर्म परिवर्तनाचे सर्वात जास्त काम होत आहे ना. याचे एक उदाहरण देतो. जे कट्टर पंथी, जेथे वैष्णव संप्रदाय असतो, कोणत्याही धर्माचे नाव न घेता सांगतो की आज कोणी पण धर्म, मठ, पंथ, संप्रदाय अचानक झालेत ना. ते आले तर सूक्ष्मवतन मधूनच ना, वरूनच आलेले आहेत ना, काही धरतीमधून निर्माण नाही झाले. एवढे सारे आत्मे एकाच्या धर्म परिवर्तनासाठी 100 आत्मे आहेत. तर आज कोणत्या धर्माची लोकसंख्या जास्त आहे? ज्यांच्याजवळ सूक्ष्म जगतातील आत्मे जास्त आहेत, त्यांची संख्या जास्त आहे. तर मग असे आत्मे हिंदूच्या घरामध्ये पण ख्रिश्चन किंवा मुसलमान येतात ना. मग ते कोणत्याही पंथाचे असो, त्यांना इच्छा आहे की
आपणाला सरळ हिंदूच्या घरामध्ये जन्म घ्यायचा म्हणण्याचा अर्थ समजला का? पक्क्या वैष्णवाच्या घरामध्ये जर कोणत्या आत्म्याला जन्म घ्यायचा आहे, पण जो दुसऱ्या धर्मवाला आत्मा आहे तो हिंदू धर्मवाल्यांच्या विरुद्ध जसे मुसलमान का असेना, हे तर फक्त एक नाव घेतले, पण असे खूप सारे धर्मवाले आत्मे आहेत. ही गोष्ट तुम्हाला ऐकावी लागेल, समजावी लागेल. अतिशय सखोल बाब आहे, कारण येथे आता धर्माचा सिद्धांत लागू पडत नाही. अनंतभाई पुढे विचारतात की मी तर आपणाला हे म्हणून इच्छित आहे की राक्षसाच्या घरी पण देवताचा जन्म झाला आहे ना, जसे प्रल्हाद. बापूजी म्हणतात की हो, पण ही तर खूप जुनी गोष्ट झाली ना. अनंतभाई म्हणतात की पण त्या काळी पण असे व्हायचे, असे झाले ना. बापूजी याला उत्तर देतात की ते तर विष्णूचे अवतार असायचे ना. एक गोष्ट सांगा, कोणत्या वैष्णवांच्या घरी जर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याचे नाव कबीर असे ठेवले? हिंदू लोक तर कधी कबीर हे नाव बोलत नाहीत ना. हिंदू लोक जे कट्टर वैष्णवपंथी आहेत ते असे म्हणत नाहीत. तर असे का झाले? कारण त्यांच्या घरामध्ये कोण्या कबीरवाल्या आत्म्याने जन्म घेतलेला आहे आणि हे सत्य आहे, हे एकदम स्वच्छ आहे. याचे अजून एक मी उदाहरण देतो म्हणजे समजेल. कोणी हिंदूच्या घरामध्ये आजकाल कसे नाव देतात, जसे मुसलमानाचे नाव ठेवले जाते ना, मग त्याच्या घरामध्ये मुसलमानवाला आत्मा आलेला आहे. कोणी ख्रिश्चनचा आत्मा सुद्धा हिंदूच्या घरामध्ये येतो. तर अशा प्रकारे सर्व धर्म, मठ, पंथ, संप्रदाय येथे जबरदस्तीने जन्म घेत आहेत आणि हे एकदम सत्य आहे. मी माझ्या दिव्य दृष्टीने पाहिलेले आहे, एकदम परफेक्ट सांगत आहे. कोणाला ऐकायचे असेल तर ऐका, कोणाला चांगले वाटले तर ऐका. मी तर कायम परम सत्य सांगतो, भले ते पुढच्याला वाईट वाटेल. ऐकायचे नसेल तर बंद करून द्या. आधीच व्हिडिओ बंद करा, कारण हे परम सत्य सांगत आहोत. ही जी पुरातन फिलॉसॉफी आहे ती आता संपुष्टात आलेली आहे. याचे उदाहरण असे की कधी कोणी विचार केला होता का की आता राजेशाही संपून जाईल? किती काळ राजेशाही चालली होती ना, पण आता राजेशाही संपून गेलेली आहे. आता डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आलेली आहे. तर कोणी डेमोक्रेसी येईल असा विचार तरी केला होता का? पण आता आलेली तर आहे ना. हे आता बिलकुल सत्य आहे. त्याच प्रकारे आज आत्म्यांना जन्म घेणे हे खूप अवघड होऊन बसलेले आहे. कर्माच्या फिलॉसॉफीच्या हिशोबाने येथे जन्म मिळत नाहीये. जन्म घेण्यासाठी येथे कर्माची फिलॉसॉफीच्या हिशोबाने होत नाहीये. खूप अवघड झालेले आहे. अनंतभाई विचारतात की आता सांगा की आजच्या या वेळेला जर कोणी आत्मा शरीर सोडतो आणि त्याला पुन्हा आपल्या कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे किंवा दुसऱ्या कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे किंवा रस्त्यावर भिकाऱ्याच्या घरी जन्म घ्यायचा आहे, मग त्यासाठी तर कर्मबंधन जबाबदार आहे ना. या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नाला बापूजी उत्तर देतात की कर्मबंधन जबाबदार आहे. जसे कोणी खूप पैसेवाला होता पण त्यांनी पाप केले, खूप पाप केले, मग त्याला भिकाऱ्याच्या घरी जन्म घ्यायला लागेल ना. हे तर ठीक आहे, पण तेथे जन्म घेण्यासाठी तयार नसतात ना. आपण समजले की माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ते तर शोधतील ना. मी तर आधी सावकार होतो, मग त्याचे संस्कार तर सावकारासारखे आहेत ना. पण अंतमती सोगती या नियमानुसार आधी तर जन्म घेण्यासाठी तो तयार नसेल, मग आपल्या घरामध्ये बसून राहील. अनंतभाई म्हणतात की जन्म घेण्यासाठी तर असेही कोणी तयार नाहीत ना, तरी देखील हे जन्म घेतच आहेत. बापूजी म्हणतात की तरी सुद्धा असे आत्मे जन्म घेत आहेत ज्यांना वाटते की चला कुठे ना कुठेतरी जन्म घ्यावा. मनुष्य अवतारामध्ये कुठेतरी जन्म मिळत आहे ना, म्हणून आजकाल गरिबांची संख्या सुद्धा जास्त वाढत आहे. सर्वात जास्त गरीब भारतामध्ये आहेत. अनंतभाई म्हणतात की ही त्यांची अडचण आहे. तर आपण ही चर्चा करत होतो की जेव्हा आत्म्याने हे शरीर सोडले तर मग तो आत्मा पुन्हा आपल्या फ्री विलने जन्म घेऊ शकतो की नाही. बापूजी म्हणतात की नाही, आता फ्री विल चालत नाही आहे. मी हेच समजत आहे. अनंतभाई म्हणतात की फ्री विल चालत नाही आहे तर कोणती दुसरा फोर्स चालत आहे का? याचा अर्थ हाच झाला ना. बापूजी म्हणतात की मी कायम सांगत आहे की एक आत्मा दुसऱ्यामध्ये प्रवेश करून
बोलू शकतो, कारण दुसऱ्या आत्म्याने त्यांना पकडलेले असते. तुला येथे जन्म घ्यायचा नाही आहे, हे बोलायचे नाही आहे, हे करायचे नाही आहे, हे स्थूल जगतामध्ये होत आहे, तेच सूक्ष्म जगतामध्ये पण चालले आहे आणि तेच मी सांगत आहे. म्हणूनच या खास व्हिडिओमध्ये मी जोर देऊन सांगत आहे की आत्म्याची फ्री विल चालत नाही. असं समजा ज्याने शरीर सोडले त्याला आपल्या मुलाच्या घरी जन्म घ्यायचा आहे, पण तो घेऊ शकत नाही, कारण त्याच्या घरामध्ये 100 भूत बसलेले आहेत. मला येथे जन्म घ्यायचा आहे असे म्हणत आहेत. एका स्त्रीच्या मागे 100 भूत लागलेले आहेत. ते म्हणतात मलाच जन्म घ्यायचा आहे, मलाच घ्यायचा आहे. सर्व धर्म मठ संप्रदायातले भूत बसलेले आहेत, ज्यांचा जो हक्क बनतो थेअरी ऑफ कर्माच्या हिशोबाने मला येथे जन्म घ्यायचा आहे, येथे माझा हक्क आहे, हे माझे घर आहे, हे मी बनवलेले आहे, हे माझ्या मुलाचे घर आहे आणि मला माझ्या मुलाच्या घरी जन्म घ्यायचा आहे. माझ्या मुलीच्या मुलाच्या घरी मी जन्म घेणार, पण ते आता घेऊ शकत नाहीत, कारण दुसऱ्या धर्मवाले येऊन तेथे जन्म घेतात. मग जे दुसरे आत्मे बसलेले आहेत ते पुढे जाऊन जन्म घेतात आणि असे आत्मे खूप जबरदस्तीने ते 80 ते 90 दिवसामध्ये गर्भामध्ये प्रवेश करतात आणि मग जे बाकीचे आत्मे आहेत ते सर्वजण रेस मारून, त्याला किरणे मारून मग गर्भपात करवतात आणि असे खूप चाललेले आहे. बरं, सूक्ष्म जगताची गोष्ट सांगत आहे आणि हे वास्तवामध्ये प्रॅक्टिकलमध्ये मी माझ्या दिव्य दृष्टीने पाहिलेले आहे. एका प्रश्नाचे उत्तर शोधताना मी हे पाहिले होते. तुम्ही कधीतरी विचारले होते ना की एका सोबतच 2 मुले का जन्माला येतात, एका सोबतच जुळे का होतात, एकसारखे का होतात? तर यामध्ये सूक्ष्म जगतामधील जे 2 आत्मे आहेत, जे चांगले मित्र होते, सूक्ष्म जगतामध्ये ते 2 मित्र विचार करतात की आपण एका घरातच जन्म घ्यायचा, भावाच्या रूपाने जन्म घ्यायचा. मग असे 2 आत्मे एका सोबतच जन्म घेतात. कोणी 3 आत्मे पण घेतात. ते जे 3 मित्र असतात सूक्ष्म जगतामध्ये, मग ते 3 येतात, 4 येतात आणि कोण्या महिलेमध्ये प्रवेश करून मग अगदी सारखे सेम टू सेम शरीर असते. तसेच कधी कधी आत्मा एकच असतो. सूक्ष्म जगतामधील एक आत्मा असतो, तो आपले 2 भाग करतो आणि 2 भाग करून मग त्या 2 आत्म्यांचा प्रवेश होतो. एका पिंडाचे 2 भाग बनवून प्रवेश करतात. मग एका पिंडाचे 2 भाग झाले तर हा खूपच गहन सखोल विषय आहे. हा 5-10 मिनिटांमध्ये संपणारा विषय नाही आहे. खूपच सखोल सब्जेक्ट आहे. लाईफ आफ्टर डेथ या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेले होते, पण त्यावेळचे आणि आजचे जे माझे ऑब्झर्वेशन आहे सूक्ष्म जगतामध्ये मी खूप बारकाईने मी पाहिले, ज्ञानाने पाहिले. आता जे मी सांगत आहे ते मी ज्ञानाचे सखोलपणे मंथन करून सांगत आहे. आधीचे आणि आताचे ज्ञान यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आपण जे विचारत आहात त्याला मी सरळ सरळ सांगत आहे की येथे कर्माच्या हिशोबाने गरिबाच्या घरी जन्म घेतात, पण आजकाल कर्मबंधन एका साईडला पडलेले आहे. आपण या जगामध्ये बघत आहातच ना, कर्मबंधन तर एका बाजूला झालेले आहे. अनंतभाई म्हणतात की परलोक पुनर्जन्माच्या पुस्तकामध्ये जे दिलेले आहे, बापूजी म्हणतात की ते आता आउट ऑफ डेट झालेले आहे, कालबाह्य झालेले आहे. मी काय सांगत आहे, आपल्या सर्व शास्त्रांमधील गोष्टी, सर्व कायदे कानून हे जुने झालेले आहेत, ते सर्व आउट ऑफ डेट झालेले आहेत. अनंतभाई म्हणतात की त्याच्यामध्ये हेही लिहिलेले होते की आत्मे झाडावर 3000 वर्ष बसलेले आहेत, मग त्यांना जन्म घेण्याची संधी मिळते, मग त्यांनी त्यांच्या फ्री विलने जन्म घेतला का? बापूजी म्हणतात की त्यावेळी तर त्यांची फ्री विल नसते. आजपासून 5000 वर्षापूर्वी हे धर्म आलेले आहेत ना, तेव्हा तर यमलोक होता, यमदूत येऊन घेऊन जात असे. यमराजाच्या येथे सुनवाई व्हायची. स्वर्ग आणि नरकाचे भोग हे नंतर व्हायचे. अनंतभाई विचारतात की येथे प्रश्न हा आहे की ही खूप मोठी गोष्ट आहे की ही फ्री विल कधीपासून आली? काय श्रीकृष्णाने हे सांगितले आहे का की तुमच्याजवळ फ्री विल आहे? तेव्हा लोकांचे डोळे उघडले. बापूजी म्हणतात की फ्री विल तर थोड्या काळापूर्वी आलेली आहे. दुसरे धर्म जेव्हापासून आले तेव्हा यमलोक तर संपुष्टात आला.
4000 5000 वर्ष झाली जेव्हा दुसऱ्या धर्मवाल्यांनी आपल्या ग्रहावरती कंट्रोल केला. आधी तर सूक्ष्ममध्ये पूर्ण ब्रह्मांडावरती कंट्रोल केला आणि नंतर स्थूल जगतामध्ये येथे धर्मस्थापन करण्यासाठी आले. तेव्हापासून हा सूक्ष्म लोकांमधील यमलोक हा संपून गेला, सर्व संपून गेले. मग धर्तीवर खाली खूप प्रेशर वाढले, दबाव वाढला. खाली धर्तीवर आल्यामुळे दबाव वाढला. तेव्हापासून हे सर्व संपून गेले. आधी जी फ्री विल होती पण आत्म्यांचा कर्माचा हिशोबाने ठेवला जायचा. जसे आज कॉम्प्युटरमध्ये हिशोब ठेवतात ना, तसे आत्म्याचे पण रेकॉर्ड असते. तर वरती जसे सुपर कॉम्प्युटर आहेत ना, यमराज याच्या येथे चोपडा लिहिणारे असायचे ना, तो सर्व हिशोब ठेवायचा आणि हे आधी व्हायचे. ते सांगायचे की तू हे भोग आणि मग पुढे जन्म घे, असा या ब्रह्मांडाचा एक सिस्टमॅटिक नियम होता. येथे आपल्या ब्रह्मांडामध्ये सिस्टमॅटिक चालले होते, अगदी तालबद्ध चालू होते, एका नियमाच्या हिशोबाने चालले होते. आज ब्रह्मांडाचे 14 लोक आहेत, 7 वर 7 खाली असे 14 लोक, आणि मग विष्णुपुरी, शिवपुरी, मग परमधाम, सर्व काही सिस्टमॅटिकली चाललेले होते. पण आज काही सुद्धा सिस्टमॅटिक चालत नाही. आज तर बिलकुल अंधाधुंद चाललेले आहे. मग ते ब्रह्मांडामधील सूक्ष्म वतन असो किंवा स्थूल वतन असो किंवा परमधाम असो किंवा दुसरी गॅलेक्सी पण असो, दुसऱ्या आयामामधून पण बसलेले आहेत, युनिव्हर्स मधून पण आलेले आहेत. अनंतभाई विचारतात की बापूजी, आपण जी गोष्ट सांगितलेली आहे ती ऐकल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हा तो आत्मा गर्भामध्ये प्रवेश करतो तर त्याच्यानंतर त्याचे नाव स्वतःच्या आत्म्याच्या हिशोबाने ठरवले जाते. बापूजी म्हणतात की जसे कोणी तुम्हाला सांगेल की कोण्या हिंदूच्या घरामध्ये 100 भूत घुसले, कोणी वेगवेगळ्या धर्माचे समजा, तर ते 100 भूत घरामध्ये पंधायमान ठेवतील आणि मग ते तेथे कोणी हिंदू भूत असेल तर त्याला जन्म घेऊ देणार नाही. तेथे त्यांच्या धर्मवाल्या पंथवाल्या आत्म्यांचा जन्म होईल आणि मग ते जे 100 सूक्ष्म जगतांमधील आत्मे आहेत तेच त्यांचे नाव ठरवणार. घरातील मनुष्यांच्या आत्म्याच्या बुद्धीमध्ये ते आणून देतील की असे नाव ठेवा. आले का लक्षात? म्हणूनच कधी कधी मी सुद्धा हैराण व्हायचो की हिंदू कट्टर वैष्णव संप्रदायामध्ये पण असे नाव कुठून आले, मुसलमानाचे नाव कुठून आले. आपणाला हे मी अगदी स्पष्ट करत आहे. आधी असे होते की जे वैष्णव होते ते शिव शब्द बोलत नसायचे. मी बऱ्याचदा पाहिलेले आहे असे एवढे आधी कट्टर असायचे वैष्णव संप्रदाय आणि शिवपंथी, आणि त्यांच्या घरामध्ये असे दुसरे पंथवाले संप्रदायवाले आत्मे आले. तर या खूप गहन गोष्टी आहेत आणि हे तर मी फक्त नाम मात्र सांगत आहे, तुम्हाला इशारा देत आहे. ज्ञानाच्या सखोलतेमध्ये जा. हे तर अतिशय सखोल ज्ञान आहे. अनंतभाई म्हणतात की मी आता श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की बापूजींचा लाईफ आफ्टर डेथ हा व्हिडिओ आहे. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपण या चॅनलवरती देखील उपलब्ध केलेली आहे. तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा डब केलेले आहे. ती बापूजींच्या हिंदी चॅनलवरती उपलब्ध आहे. तसेच धर्तीवरती दुसरे धर्म कुठून आले यावरती देखील व्हिडिओ आहे. तसेच आपली पृथ्वी कधी बनली, धर्तीवर पहिला मनुष्य कधी आला, हे सर्व व्हिडिओज आहेत. आपले ब्रह्मांड पण कधी बनले, युनिव्हर्स कधी बनले, हिस्ट्री ऑफ युनिव्हर्स काय आहे, कारण जगत, सूक्ष्म जगत, घोस्ट वर्ल्ड एक्सपोज, हे सर्व व्हिडिओज आहेत. तसेच अनस्पोकन ट्रुथ बाय बापूजी ही एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये 120 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. ते तुम्ही पहा. आणि आता परिवर्तन होणार आहे. परिवर्तन तर निश्चित आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये परिवर्तन होणार आहे. म्हणून सर्व लोकांनी आपल्या घरी जाण्याची तयारी केली पाहिजे. रिटर्न जर्नी आता लवकरच सुरू होईल. म्हणून सर्व आत्म्यांना सांगू इच्छित आहे की मी कोण आहे, कोठून आलेला आहे, माझे घर कोठे आहे, मी या ब्रह्मांडामधील आहे का की दुसऱ्या ब्रह्मांडामधील आहे, युनिव्हर्स मधील आहे का, हे तुम्ही जाणून घ्या. कोणी परम तत्वांच्या जगामध्ये जाणार आहेत, कोणी परम प्रकाशाच्या जगामध्ये जाणार आहेत.
टुडेज मल्टिव्हर्स तो देखील तुम्ही पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्या मल्टिव्हर्स मध्ये काय चालले आहे आणि या युनिव्हर्स मध्ये देखील काय चालू आहे. येथे कुठून कुठून आत्मे आलेले आहेत, शिव, महाशिव, परम महाशिव काय आहे, ते काय करतात, 7 सिक्रेट ऑफ शिवा हा व्हिडिओ आहे तो देखील पहा. बापूजी खूप खूप धन्यवाद. सर्व श्रोत्यांना आम्ही विनंती करतो की हे बेहदचे परम सत्य ज्ञान समजून यावर विचार मंथन करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.